तेव्हा माझं पोटचं पोरग असलं दिवस दाखवल असं कधी सुद्धा वाटलं नव्हतं. हे जरा ऐक, शांत व्हा, रडू नका बरं. तुम्ही एवढं त्रास करून घेतल्यावर जे झालंय ते काय बदलणार आहे का? आता काय बदलायचं आहे? लगीन करून डायरेक्ट फोटोच पाठवून दिलाय. आम्हाला बाहेरच्याकडनं कळतंय लग्न झालंय आमच्या भावाचं, आणि करूनच्या करून आपल्यातली बी केली नाही, बाहेरचीच कुठली घेऊन गेलाय. आता कसं तोंड दाखवायचं लोकांना? त्याचा बाप म्हणायला लागला त्याला घरात घेऊया, खरं नाही म्हणजे नाही, कोण नकोच ते. अहो, तुम्हीच असं रडायला लागलात तर बाकीच्यांनी काय करणार सांगा? आणि पप्पा म्हणालेत ना भाऊजींना घरात घेऊया म्हणून. ऐका माझं, हे बघा, रडण्यापेक्षा शांत डोक्याने विचार करा एकदा. किती जरी झालं तरी तुमच्या पोटचा गोळा आहे, आणि तुम्ही त्याचं गाजावाजा करायला लागल्यानंतर लोक काय हो, लोक ते नावं ठेवायला तयारच असतात. आता हे आपल्या गावातले किती जण आहेत, त्यांच्या पोरींनी पोरांनी असलं लव्ह मॅरेज केलेच की, पण ह्यांनी स्वतःहून लग्न लावून दिल्यात. त्यामुळे गाव काय बोललं नाही का, गावातले कोणच काय म्हणायला गेले नाहीत. त्यांनी पण जाऊन त्यांच्या लग्नात जाऊन जीवन ते आलेतच की. पण आपणच हे आता जर उचलून धरलं तर लोक नावं ठेवणार. त्याच्यापेक्षा भाऊजींना फोन तुम्ही लावा आणि घरला बोलवून घ्या. आपण सगळ्यांच्या पुढे त्यांचं लग्न लावून देऊ. आणि लोक काय कुणाला वेळा हे असलं लक्षात ठेवायला सांगा बरं. काही जगात काय आपल्याच घरात हे झालंय का? आणि त्यांनी काय त्या कुठल्या तर पोरगी संघाचं लग्न केलंय ना, तर ते पोरं पुरी सुद्धा लग्न करून घ्यायला लागल्यात. आणि कधी ना कधी त्यांचं लग्न होणारच होतं, फक्त तुमच्या मनाच्या विरोधात जाऊन लग्न केलं एवढाच विषय. आणि उरतोय प्रश्न ती जरा बाहेरच्या जातीचे, तर त्याचं तुम्हाला काय सांगा, काय प्रॉब्लेम आहे? काय आता तिला इकडे आणल्यावर तिचे रीतिरिवाज वेगळं, आपलं रीतिरिवाज वेगळं, हे कसं जमायचं आणि कसं व्हायचं? अहो आई, भाऊजींना ती पोरगी आवडल्या म्हणूनच त्यांनी लग्न करून घेतले ना. आई जगा वेगळं केले. हे बघा, आपल्यातलं रीतिरिवाज आपण तिला हळूहळू शिकवू, आणि तिच्या काही चांगल्या गोष्टी असतील तर आपल्याला पण शिकायला मिळेल. आता राग सोडा, रडणं थांबवा आणि भाऊजींना फोन लावा, या म्हणावं घरी. हे सारिका, तुला शानपण शिकू नका, तुझी अक्कल तुझ्याजवळच ठेव. अहो, तुम्ही टेन्शन मध्ये म्हणून तसं बोलायला लागलाय. खरं सांगावं, तुमच्या भावावर तुमच्या प्रेम नाही म्हणून. आई, ह्यांच्या मित्रांनी लव्ह मॅरेज केलं, त्यांच्या मित्रांसोबत ह्यांनी काय बोलणं सोडलात काय? पै पाहुण्यातल्या किती जणांनी की लग्न केल्यात, काही जणांची तर लग्न ह्यांनी स्वतः लावून दिल्यात. मग दुसऱ्यांच्यातलं चालतंय आणि स्वतःच्या भावाला तुम्हाला सांभाळून घेता येत नाही काय? किती जरी झालं तर त्यांनी लहान आहेत ना. हे बघा, आपण मोठे आहेत की नाही, आपल्याला विचार करता येतोय की नाही, मग आपण जरा विचार करूया, थंड घेऊया. आणि हे जे झालंय की नाही ते आपणच निस्तरायला पाहिजे ना, का दुसरे येणार आहेत निस्तरायला? कुणी येणार नाही निस्तरायला, फक्त नावं ठेवायला येणार आहेत. बघा, विचार करा, आणि तुम्ही पण जरा थंड डोक्याने विचार करा. आणि तुम्ही पण भाऊजींसोबत बोला, गोड बोलून त्यांना घरी बोलवा. पुढचं काय ते आपण बघू. राम बरोबर बोलायला लागले. हे जा तुझ्या बापाला बोलवून आण जा, त्याने म्हणतात तेच करू.